आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावा, त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी महादीप नावाचा एक प्रकल्प हाती घेतला आहे। या प्रकल्पांतर्गत वेगवेगळ्या परीक्षा घेऊन जिल्ह्यातील 50 विद्यार्थ्यांना विमानवारी म्हणजे विमानातून प्रवास करण्याची संधी मिळणार आहे। त्याची अंतिम परीक्षा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील 2 वेगवेगळ्या सभागृहांमध्ये पार पडली। काय आहे ही योजना सांगत आहेत स्वतः जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ। सर, जालना जिल्ह्याच्या वर्षपूर्तीनंतर मी एक मुलाखत घेतली होती आणि त्यावेळेस तुम्ही विद्यार्थ्यांना विमानवारीचं आश्वासन दिलं होतं, ते आज पूर्ण होताना दिसतंय। कसं काय होतं हे जरा त्याविषयी सांगाल का? ही परीक्षा आपण एक ठेवली होती, ज्याचा आधार होता की जे फाउंडेशनल लिटरसी न्यूमरसी आपण जे म्हणतो, मूलभूत संख्याज्ञान आणि अक्षरज्ञान, त्या विद्यार्थ्याच्या इयत्तेनुसार त्याला वाचता लिहिता येतं का, त्याला गणित सोडवता येतं। तर या परीक्षेच्या मागचा हेतू तो, त्यामध्ये अभ्यासक्रमावर आधारित फक्त जे प्रश्न बनवणे, बुद्धिमत्ता चाचणी आहे, गणित आहे, त्यानंतर मराठी, इंग्रजी, सोशल सायन्सेस, त्या आधारावरती वर्षभर त्यांची प्रॅक्टिस घेण्यात आली। शाळा स्तरावर टेस्ट घेण्यात आली आणि शाळा स्तराच्या टेस्टमधून मग केंद्र स्तरावरती विद्यार्थी पात्र झाले। केंद्र स्तरावरून तालुका स्तरावर आणि तालुका स्तरावरती 2,500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। त्यामधून 345 विद्यार्थी हे इथे 348 विद्यार्थी हे जिल्हा स्तरावर पात्र झाले आणि आज जिल्हा नियोजन समिती सभागृह आणि महसूल भवन या 2 सभागृहामध्ये 346 विद्यार्थी परीक्षा देतात। परीक्षेचंही नियोजन व्यवस्थित केलेलं आहे, डाएटनी पेपर काढलेला आहे आणि पूर्णपणे CCTVच्या याच्यामध्ये बसलेले आहेत। अल्टरनेट मुलं बसलेत, 5वीचा मुलगा, 6वी, 7वी, 8वी, 4ही प्रश्न पत्रिका ह्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या अनुषंगाने 4ही प्रश्नपत्रिका म्हणजे कुठेही त्यांना आपापसात चर्चा पण करता येणार नाही अशा पद्धतीचं थोडं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक इयत्तेमधून किमान 10, 5वीमधून 10, 6वी, 7वी, 8वी असे 40 विद्यार्थी किमान आपण याच्यामध्ये विमानानं त्यांना त्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी पाठवतो आणि सोबतच काही 10चा आपण कोटा ठेवला आहे की जेणेकरून एका मार्गावर काय आलं तर 50चा आपण कॅपॅसिटी विद्यार्थ्यांची तसं नियोजन केलेलं आहे। 50 विद्यार्थी इथून जातील आणि हैदराबाद आहे आणि तिथून अहमदाबाद, हैदराबादला बिर्ला सायन्स सेंटर असेल, करमनुक म्हणून रामोजी फिल्म सिटी आहे, तिथून अहमदाबाद आहे, तिथे सायन्स सिटी खूप छान पद्धतीनं अहमदाबादमध्ये तयार झाली आहे। एका वेळेस माझी पण विजिट तिथे झाली होती आणि चांगली अहमदाबादमध्ये सायन्स सिटी आणि पूर्ण आय थिंक गिफ्ट असं नाव आहे त्याला। तर त्या पद्धतीनं ती खूप मोठा एरिया त्यांनी छान डेव्हलप केला आहे मुलांच्या करमणुकीसाठी आणि त्यांच्या सायन्सच्या याच्यासाठी आणि तिथून स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांची स्टॅच्यू ऑफ युनिटी भेटून परत होते। यामध्ये विमानाचा प्रवास असणार आहे, जसं हैदराबाद ते अहमदाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद अशा पद्धतीनं काही विमानाचा आणि एक रिटर्नचा रेल्वे किंवा तोही विमानाचा अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचा प्रवास होईल। राहण्याची व्यवस्था चांगली करण्याबाबत तसं फंड प्रोव्हिजन करून ठेवलं आहे जेणेकरून त्यांची गैरसोय होऊन आणि सोबत वैद्यकीय पथक पण एक आपण त्याच्यामध्ये देणं। हा प्रकल्प जो आहे तो मागच्या वर्षभरामधून त्यापासून त्याचं नियोजन होतं, त्याचे काही पॉझिटिव्ह इफेक्ट पण दिसून येतात की असरचा जो सर्वे असतो, त्रयस्थ यंत्रणा आहे प्रथम असरचा सर्वे, त्यामध्ये जालना जिल्ह्याचा नंबर आपल्या 34 जिल्हा परिषद येतात आणि 36 जिल्हे आहेत। जिल्हा परिषद 34 जिल्ह्यांमध्ये, तो एक 34-36 जिल्ह्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने सर्वे करतात आणि त्यामध्ये 19-20 नंबरवरती कुठेतरी 1 वर्षापूर्वी आपण होतो 20च्या जवळपास आणि ती पोझिशन आता एक 11च्या जवळपास आपल्याली आलेली आहे। ती एकेका त्यामधल्या सब्जेक्ट आणि याच्यानुसार वेगवेगळी होते, 9 ते 13 अशा पोझिशनमध्ये आपण आलो आणि अगोदर जी होती ती 20-21 अशा पोझिशनमध्ये होती। तर काही अंश आपली त्याच्यामध्ये मुलांमध्ये थोडी प्रगती पण, कारण तो रँडम सर्वे होतो, तो थर्ड पार्टीज होते, त्यामध्ये थोडा तो बदल दिसून येतो आणि याच्यातून एक थोडंसं अभ्यासामध्ये रुची निर्माण व्हावी याच्यासाठी सुद्धा मुलांमध्ये हे झालं आहे की विमानानं जाता येतं, ही एक आवड निर्माण झाल्यामुळे त्यामुळे याच्यासाठी वेगळा अभ्यास करतात, पण त्यांचा जो मूळ अभ्यास आहे तो त्याच्यामधून पक्का होतो। सर, साधारण एका विद्यार्थ्यावर आपण आता किती खर्च करणार आहोत शासनाचा, काय अंदाजा?
याचं नाविन्यपूर्ण जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण DPDCमधून याचं प्रोग्राम केलं आहे. 25 लाखाची तरतूद केलेली आहे. तरतूद चांगली भरीव केलेली आहे. त्याचं कारण असं की विमानाची तिकीट असतील, राहण्याची किमान 3 स्टार हॉटेल असतील. प्रवास जर रेल्वेनं करायचा असेल तर तो 3 टायर ACचा किमान तो प्रवास राहावा. तिथे ट्रॅव्हलिंगसाठी वातानुकूलित बसेस, ट्रॅव्हल्स असावं. अशा पद्धतीनं ते केलेलं आहे. सोबत त्यांना आपण एक ट्रेक सूट असेल, त्याच्यानंतर बॅग असेल एक पाठीवर घेण्याची, अशा पद्धतीनं ते देणार आहोत. आणि जे मुलं 50 आपले यशस्वी होतील तर त्यांनाही एक पारितोषिक म्हणून त्यांचा चांगला एक कार्यक्रम, जिल्हास्तरावर एक मोठा कार्यक्रम छान असं करणार आहोत. आणि या परीक्षेच्या तयारीसाठी काही तालुकास्तरीयवर सुद्धा निधीची आवश्यकता पडली. परीक्षा पेपरचे संच असतील, पेंटिंग असेल, या सगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे 25 लाखाची एकूण तरतूद याच्यामध्ये करण्यात आली एकूण सगळ्या या प्रोजेक्टसाठी. ही 50 क्वेश्चन याच्यामध्ये आहेत. 90 मिनिट्सचा टाईम टेबल आहे आणि यामध्ये इंग्लिश आहे, मॅथ आहे, सोशल सायन्सेस, मराठी, अशा पद्धतीनं ती प्रश्नपत्रिका बनवली. ही विमानवारी साधारण कधी होईल तुमची? आज पेपर झाल्यानंतर उद्या इव्हनिंगपर्यंत निकाल लागणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीनं सूचना दिल्या आहेत आणि निकाल लागल्यानंतर लगेच विद्यार्थी निश्चिती करून साधारणतः फेब्रुवारीच्या 4थ्या आठवड्यामध्ये ही सहज जाईल. आणि जेणेकरून फेब्रुवारीच्या लास्ट वीकपर्यंत त्यांनी रिटर्न यावं. मार्चमध्ये अभ्यास करून त्यांच्या परत एप्रिलमध्ये परीक्षा देण्यासाठी सुद्धा त्यांना मध्ये वेळ मिळेल. सर, हा का तुमचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणता येईल का? काय कशासाठी, म्हणजे नेमकं काय उद्देश होता याच्यातून तुमचा? हे मी अगोदरचं माझ्या टेन्युअरमध्ये CO जिल्हा परिषद असताना जिल्हा परिषद सेसमधून हा शिक्षण अधिकाऱ्यांनी आम्ही तो सगळ्यांनी मिळून एक हा प्रोजेक्ट बनवला होता, नवीन काहीतरी करायचं या उद्देशातून. आणि नॅशनल सर्वे असतो, नॅशनल अचिव्हमेंट सर्वे, त्यामध्ये फाउंडेशनल लिटरसी अँड न्यूमरसी हा एक महत्त्वाचा भाग असतो. कारण आपण किती शाळेत सोयीसुविधा केल्या तर त्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता, ज्याला लर्निंग आउटकम, तो इम्प्रूव्ह झाल्याशिवाय त्याचा आउटकम आपल्याला दिसणार नाही. आणि त्या उद्देशानं याचा उपयोग होतो. आपला याचे जे मटेरियल आहे, स्टडी मटेरियल वगैरे, तर त्या अभ्यासक्रमावर पूर्णपणे आधारित असं तयार केलं असतं. 2-3 याला संकल्पना आपण जोडतो. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणतो, ABL ज्याला म्हणतात, की कृतीतून शिकणे, ट्रेनिंग लर्निंग मटेरियलचा वापर करणे, आणि अशा पद्धतीनं त्याचं शिक्षणामध्ये देखील समावेश होण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या होत्या. आणि कुठेतरी एक स्ट्रक्चर्ड फोकस शिक्षकांचा त्याच्यामध्ये वाढतो, की आपल्याला हे प्राईम हे करायचं. आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक लर्निंग आउटकम्स जे आहे तर ते देखील असेसमेंट होतं. त्यामुळे तो एक मॉनिटरिंग आपोआप होतो, की एखाद्या शाळेमध्ये जेवढ्या मुलांनी 5वी ते 8वीमधल्या परीक्षा शाळा स्तरावर दिली, केंद्र स्तरावर जर कोणीच त्यांचं पात्र होत नसेल त्या शाळेत, तर तिथून त्या मुख्याध्यापक असतील, त्या शाळेचे शिक्षक वर्ग असेल, यांच्यावरती एक तालुकास्तरीय अधिकाऱ्यांचा, केंद्र प्रमुखांचा वॉच त्याच्यामध्ये राहतो. त्यामुळं तो असेसमेंट देखील सायमल्टेनियसली चालू आहे. त्यामुळं लर्निंग आउटकमवरती फोकस देणं हे महत्त्वाचं आहे. अन्यथा 5वी-6वी नंतर मग मुलांचा अभ्यासामधला इंटरेस्ट कमी होतो, कारण त्यांना वाचता येत नाही, साधे गणित येत नाही. तर कुठेतरी त्याच्यात गुणवत्ता असेल तरी पण त्याचा इंटरेस्ट जो आहे तो त्या तुकडीनुसार कमी होतो. त्यामुळे मुख्य उद्देश तो होता. आणि मागचा माझा जो अनुभव होता तो खूप चांगला राहिला होता. या प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये चांगली प्रसिद्धी लोकांमध्ये, पालकांमध्ये त्याच्याबद्दल आवड, मुलांमध्ये आवड त्याच्याबद्दल, हा असं झालं होतं. आपोआप त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट तिथं दिसले होते आणि त्यामुळं हा सेम प्रोजेक्ट तिथं घेण्यात आला.